छत्रपति शिवाजी महाराज की जय। हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ जसपाल सिंह और मैं हूँ फिल्मी चैस। आपका अपना चैनल लेके आया है। आज हम देखेंगे एक ऐसे मूवी टीज़र को रिव्यू करेंगे ना जो दिल दहलाने वाला है, एक्शन पैक्ड होने वाली है ऑब्वियसली। तो बिना टाइम वेस्ट किए शुरू करते हैं। वीडियो एंड तक ज़रूर देखना एंड आपका फीडबैक ज़रूर देना, ठीक है? लेट्स स्टार्ट। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग, ओ भाई साहब, और क्या शेर के देखते हैं बच्चे यार। को Amazing। छावा। Like never before. Seriously, यार, like never before. शिवा गया ओहो, अक्षय खन्ना। और अपनी सोच जिंदा छोड़ गया। छत्रपति संभाजी महाराज की भाई एकदम आगे भाई। मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा. ही सेंटेन्स, ही ओळी किंवा ही कविता मी खूप आधी ऐकली होती. आता हा टीझर बघितल्यानंतर बॉस अल्टिमेट विकी कौशल, हॅट्स ऑफ टू यू. मला असं वाटलं होतं की उरीमध्ये जे काही त्याचा ॲक्शन पॅक्ट आपल्याला बघायला भेटलं होतं ना, जे रुद्ररूप म्हणू शकतो किंवा एक ॲक्शन बॉय, दॅट वॉज लाईक टू द पॉईंट. मला असं वाटलं होतं की विकी कौशलकरनं असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण दिस इज क्रेझी जी काही ॲक्शन त्यांनी दाखवलेलं आहे. अँड हॅट्स ऑफ टू लक्ष्मण सर. सिरियसली 2-4 गोष्टी मी पॉईंट आउट करण्यात मला खूप म्हणजे आनंद आहे की कॉस्ट्यूम, त्याच्यानंतर म्युझिक आणि त्याच्यानंतर वेपन्स. हिस्टॉरिकल मूवीज आपण बघितलेल्या आहात. दिग्पाल लांजेकर सरांची पण आपण मूवीज बघितली आहेत महाराजांबद्दल, की त्यांनी जे काही कॉस्ट्यूम आणि वेपन यूज किंवा जे काय पोर्ट्रेट करायचा प्रयत्न केला ते अप्रतिम, म्हणजे सॉलिड एकदम दर्जा लेवलला गेलेला आहे. आणि लक्ष्मण सरांनी पण ही काळजी घेतलेली आहे. ते 1 मिनिटाच्या टीझरमध्ये आपल्याला दिसून येतो आहे प्रॉपरली. विकी कौशल, हॅट्स ऑफ टू यू. सॉलिड ट्रान्सफॉर्मेशन आहे. सॉलिड म्हणजे जेव्हा मला कानावर पडलं होतं ना की विकी कौशल इज गोइंग टू प्ले छत्रपती संभाजी महाराजांचा रोल प्ले करणार आहेत, पण समवेअर मला असं वाटलं होतं की बाबा नाही, तो पोर्ट्रेट होईल नाही होईल, आय डोंट नो. बिकॉज ॲक्शन तर आहे बट हॅट्स ऑफ जे काय मेकअप केलेलं आहे. आणि स्पेशली अक्षय खन्ना. यार, मेकअपबद्दल आपण बोललो तर अक्षय खन्ना फर्स्ट लुकमध्ये अक्षय खन्ना आहे असं कुणालाही आय डोंट नो की एकदम बघताच तुम्हाला लक्षात आलं असेल अरे हा तर अक्षय खन्ना आहे. बादशाहच्या रोलमध्ये अमेझिंग नेगेटिव्ह रोलमध्ये अक्षय खन्नाला आपण आधी पण बघितलेलं आहे अजय देवगनच्या अगेन्स्ट एका मूवीमध्ये. कमेंट करून सांगा कुठली मूवी आहे ती. आणि अक्षय खन्ना कॅन ॲक्ट व्हेरी गुड इन अ नेगेटिव्ह रोल, की ते त्याचा तो आहे, तो करू शकतो. म्युझिकबद्दल बोलायचं म्हणलं तर AR रहमान सर, हू इज बेटर दॅन हिम. यार सिरियसली म्हणजे म्युझिक पॅक्ट असणारे, वाईब देणारी मूवी आहे, एनर्जेटिक मूवी आहे. अँड ऑफकोर्स महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात सगळ्यांना माहीत आहे की संभाजी महाराजांची स्टोरी, जी लाईफ स्टोरी जी आहे कशी होती. आणि त्यात लक्ष्मण सर आता कशा पद्धतीने, कुठल्या अँगलनी ते आपल्याला पोर्ट्रेट करणार आहेत, कुठल्या अँगलनी ते दाखवणार आहेत, ते आय एम सुपर एक्सायटेड टू इट. 6 डिसेंबर आधी त्याची रिलीज डेट ठरली होती, पण आता पुष्पा 2 बरोबर ते क्लॅश असल्यामुळं डेट कदाचित चेंज होत आहे. आपण लेट्स सी, विल टेक अपडेट अबाउट इट. बट टीझरला आता आपण तर रिव्ह्यू करतो, आपण टीझर किंवा ट्रेलर किंवा मूवीला आपण रेटिंग करतो, पण इथं बॉस हात जोडले मी. आउट ऑफ 5 टू दिस टीझर. विकी कौशल, लक्ष्मण सर, AR रहमान सर अँड द एडिटर टीम ॲज वेल, सौरभ सर. एडिटिंग खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे या मूवीमध्ये. आय एम सुपर एक्सायटेड. आय होप तुम्ही पण असालच. किंवा कारण हिस्टॉरिकल मूवी अगेन जसं बोलतो आपण, तर हिस्टॉरिकल मूवीज बघायला जर का त्यांनी व्यवस्थित पोर्ट्रेट केली तर बॉस
चार चांद लग जाते. थिएटरमध्ये बघायला तर आवर्जून या आणि मी पण एक्सायटेड आहे. आणि मला एक तुम्हाला सांगायचं खूप इच्छा आहे की तुम्ही तुमचा महाराजांबद्दल कुठला एक असा मोमेंट आहे ज्याच्यासाठी तुम्ही खूप प्राऊड फील करता, कमेंटमध्ये जरूर सांगा. ठीक आहे. तर आय होप व्हिडिओ पसंत आला असेल तुम्हाला. मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजी महाराज की जय. सी यू इन सम अदर व्हिडिओ. धन्यवाद.